व्यवस्थित आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाचा संबंधी ज्यांना आस्था आहे ते आलेले सगळे सहकारी मित्र, हे संत चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. चव्हाण साहेब महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतरचे पहिले मुख्यमंत्री होते. हा जो कार्यक्रम आहे फेलोशिपचा, हा कार्यक्रम चव्हाण साहेबांची पार्श्वभूमी लक्षामध्ये घेऊन जाणीवपूर्वक आखलेला कार्यक्रम आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये अनेक लोक मोठे होतात, यशस्वी होतात, त्यांना पार्श्वभूमी असते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना पार्श्वभूमी नाही, पाठिंबा नाही, पण त्यांच्यात कर्तृत्व आहे. सामान्यातलं सामान्य कुटुंबात वाढलेले ज्यांना दृष्टी आहे आणि समाज विकासासाठी काहीतरी करण्याची त्यांची तयारी असते. यशवंतराव चव्हाण हे अशाच पार्श्वभूमीतून जीवनात यशस्वी झालेले एक नेते होते. त्यांच्याबद्दल या संस्थेच्यावर मध्यंतरी एक गोष्ट मी सांगितली होती. चव्हाण साहेबांच्या मातेचं नाव विठाबाई. शिक्षण अजिबात नाही, पार्श्वभूमी नाही. यशवंतरावजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचं गाव कराड, त्या कराडला गेले. आईचं दर्शन घेतलं. विठाबाईंनी विचारलं शेजाऱ्यांना, आज एवढी माणसं का जमली, माझ्या यशवंताचा सत्कार का करतात? यशवंत काय झाला? तो तहसीलदार झाला का तलाठी वंशज झाला? त्या विचारीला तहसीलदार आणि तलाठी याच्यापेक्षा मोठं कुठे असतं हे माहीत होतं. राज्याचा मुख्यमंत्री झाला हे त्या विचाराला माहिती नव्हतं. सांगायचं कारण असं, अशी पार्श्वभूमी असलेले चव्हाण साहेब महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री झाले. देश संकटात आला, संरक्षण मंत्री झाले, अर्थमंत्री झाले, परराष्ट्र मंत्री झाले, लोकसभेचे एक अत्यंत प्रभावी असे नेते. याचा अर्थ कर्तृत्वाचा मागचा हा काही ठराविक लोकांच्यात नसतो, तर तुमच्यासारख्या फेलोंच्यात हा कर्तृत्वाचा मागचा निश्चित आहे. संधी मिळाली पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने हा फेलोशिप कार्यक्रम गेले काही वर्ष घेतोय आणि त्याचं मुख्य कारण असं कर्तृत्व असलेले अनेक लोक आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला बघायला मिळतात. फक्त ते प्रकाशित केले पाहिजेत आणि हे काम आज चव्हाण प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने केले जाते. आत्ताच विलासराव शिंदे दोन शब्द बोलले.
माझा आग्रह तुम्हाला शक्य असेल तर वेळ करा, नाशिक जिल्ह्यात जावा. त्यांनी उभी केलेली सह्याद्री संस्था ही बघा आणि शेकडो तरुण शेतीच्या क्षेत्रामध्ये काय चमत्कार करतात हे पाहून या. ज्या ठिकाणी काही नव्हतं त्या ठिकाणी आज तरुण एकत्र आले. शिंदेने त्यांना प्रोत्साहित केलं, आत्मविश्वास वाढवला आणि आज कोट्यावधी रुपये याचा व्यवहार देशात आणि देशाच्या बाहेर ते करतात, यशस्वी होतात. आज एक प्रकारचा उद्योजक तयार करण्याचं अत्यंत मोठं काम सह्याद्रीने हे केलेलं आहे. आज अनेक क्षेत्रात बदल होत आहे. त्या बदलाला सामोरं जायचं काम हे आपल्याला करायचं आहे. आता बोलता बोलताच सांगण्यात आलं AIच्या संबंधी आणि ही गोष्ट खरी. हल्ली गोष्ट वर्तमानपत्र उघडल्याच्या नंतर हे कृत्रिम बुद्धिमत्ता, या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काय बदल होत आहेत. मग ते शेतीचं क्षेत्र असेल, नागरी क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रात आज बदल होत आहेत. आणि हे नवीन तंत्र हे पोचवलं पाहिजे आणि त्यासाठी जमिनीची बाजू जी आहे तिचा स्वीकार हा आपण केला पाहिजे. आणि लोकांनी या कामात लक्ष घातलं. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की अनेक पिकामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण बदल करू शकतो. आज या संस्थेमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला पिकात प्रचंड बदल हे बघायला मिळतात. ज्या ऊसाला 12, 14, 16 कांदे असतात त्याच ऊसाला 38-40 कांद्या ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेने आपण करू शकतो. 25 ते 30% खताचा वापर कमी करू शकतो. 25 ते 30% पाणी कमी करू शकतो आणि 25 ते 30% उत्पादन हे वाढवू शकतो. हे एका या तंत्रानं, विज्ञानानं आज वाढवलेलं आहे आणि हे अनेक पिकामध्ये करणं सहज शक्य आहे. त्यासाठी याचा खोलच झाला पाहिजे आणि त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. नक्की आपण यशस्वी होऊ. आणि हे काम करायला आज महाराष्ट्रामध्ये अनेक तुमच्याचे तरुण काही ना काहीतरी कष्ट करतात. आपापल्या भागामध्ये काही नवीन करतायत. हे जे नवीन करणार आहेत त्यांचा शोध घेणं, त्यांना प्रोत्साहित करणं, सन्मानित करणं आणि त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घेणं याची आवश्यकता आहे. आणि ते काम आज करण्याच्यासाठी ही फेलोशिप, ही कन्सेप्ट सुरू केलेली आहे. तुमच्यापैकी अनेकांना याच्यात निवड झाल्यावर त्यांचं अभिनंदन आणि माझी खात्री आहे की ते उद्याच्याला या ज्ञानातून काही ना काहीतरी बदल आपल्या गावी, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात नक्की करू शकेल. यशस्वी आणि इतरांना त्यामधून प्रेरणा मिळेल. या सगळ्या कामात तुम्ही कष्ट घेताय, पुढाकार घेताय, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं अंतःकरणापासून मी आभार मानतो, अभिनंदन करतो
आणि नुसतं काम केल्याचं उत्तम आहे, पण त्या कामाला संस्थात्मक उभारणी ही कशी करता येईल याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लक्ष द्याल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.